लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 2 टप्प्यात देणार असल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून दिली आहे। यामुळे एकत्र 3000 रुपये खात्यात देण्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींच्या आनंदावर विरजण पडलंय। बघूया। आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिवेशनात लाडक्या बहिणींना दिलेले हे आश्वासन। निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार असं आश्वासन दिल्यानंतर ते पूर्ण केलं नाही म्हणून सरकारवर टीका झाली। मग सरकारनं अधिवेशनात महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 2 हप्ते मिळून 3000 देण्याचं आश्वासन दिलं। आता तेही आश्वासन सरकारनं पूर्ण केलं नाही। महिलांच्या खात्यात केवळ एका महिन्याचे 1500 रुपये जमा झालेत आणि यावरून लाडक्या बहिणींनी नाराजी व्यक्त केली आहे। फेब्रुवारी मार्च महिन्यात सांगितलं त्या मी एकदम तुम्हाला 3000 टाकू, 3000 तर काही टाकले नाही, 1500 रुपये टाकले ना। निवडून आणल्यावर सरकारने असं बदलायला नको पाहिजे होतं। फेब्रुवारी आणि मार्चचे दोघे हप्ते एकसोबत टाकणार आहे आणि जेव्हा महिला दिवस त्या दिवशी आम्ही सगळ्यांना हे पैसे आम्ही वाटणार आहे। पण जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा निराश आले। फक्त 1500 रुपये महिना दाखवले त्यांना आणि सरकार या विषयावर आमच्या चेष्टा घेते, मजा घेते गरीब लोकांची। आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 2 टप्प्यात दिले जातील असं मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय। विरोधकांनी आता सरकारला यावरून घेरायला सुरुवात केली आहे। सरकारनं 1500 रुपयांना मतं विकत घेतली असून आता सरकारकडे पैसेच नसल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संजय राऊतांनी केली आहे। की महिलांची किंवा लाडक्या बहिणींची कशी फसवणूक सुरू आहे। 1500 रुपयाला मतं विकत घेतली आणि आश्वासन दिलं की 2100 देऊ। आता मतं दिली बहिणींनी, आता सरकारकडे पैसे नाहीये। निवडणुकांच्या आधी सरकारनं लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। मग निवडणुका जवळ आल्यावर जाहीरनाम्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्याची घोषणा केली। ते 2100 रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार याची कुणालाही कल्पना नाही, पण किमान